Welcome to Exam Cracker Maths. मित्रांनो, टी म्हणजे महाराष्ट्र टी 2026 ची परीक्षा येत्या जून महिन्यामध्ये आहे आणि आपण पेपर 2 मधील गणित या विषयाचा सराव करत आहोत. आपण ही सिरीज सुरू करतोय सराव प्रश्न घेण्याची. आपण रोज यावर एक व्हिडिओ बनवणार आहोत. आज आपण 10 प्रश्न सोडवतोय जे टी 2026 साठी महत्त्वाचे आहेत पेपर 2 साठी. आपल्या चॅनलवरती आपण पेपर 2 आणि पेपर 1 दोघांचं गणित शिकवतो. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला टी 2026 च्या परीक्षेसाठी गणिताचा सराव करायला खूप सारे प्रश्न इथे मिळणार आहे. सुरू करूया. पहिला प्रश्न बघा. वर्गमुळात 81 अधिक वर्गमुळात 16 बरोबर a असेल म्हणून a वर्गची किंमत खालीलपैकी कोणत्या? सोपं आहे. वर्गमुळात 81 चं वर्गमूळ 9, 16चं वर्गमूळ 4 बरोबर a म्हणजे आपला a किती आहे? 13. आता हा 5वा प्रश्न आपल्याला a नाही विचारला, आपल्याला विचारलाय a वर्ग. मग 13चा वर्ग 169 म्हणजे ऑप्शन 3 आपलं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा. 4x चा वर्ग वजा 9y चा वर्ग भागिले 2x अधिक 3y दुसऱ्या कंसात 4x वजा 9y. तर 4 पर्यायांपैकी कुठला पर्याय बरोबर आहे? आपण दिलेला आपण घेऊया. 4x चा वर्ग याला आपण कसं लिहू शकतो? 4 चा वर्गमूळ 2, x वर्गाचा वर्गमूळ x कंसाचा वर्ग वजा 3y कंसाचा वर्ग भागिले आपला छेद काय आहे? 2x अधिक 3y आणि 4x वजा 9. लक्षात ठेवायचं इथे आपल्याला गणित सूत्र वापरायचंय. a वर्ग वजा b वर्ग बरोबर a अधिक b आणि a वजा b. मग इथे a वर्ग वजा b वर्ग आहे त्यामुळे वरती काय येणार आहे? दोघांची बेरीज 2x अधिक 3y दुसऱ्या कंसात 2x वजा 3y भागिले आपलं काय आधीपासून 2x अधिक 3y दुसऱ्या कंसात 4x वजा 9y. हे सेम कंस गेले म्हणजे उरणार काय आपल्याकडे? 2x वजा 3y छेद 4x वजा 9y. आता हा पर्याय कुठला आहे? हा आहे पर्याय क्रमांक 3. आपलं उत्तर ते आहे. पुढच्या प्रश्नावर जाऊया. तिसरा प्रश्न बघा. 6x चा वर्ग वजा x अधिक k बरोबर 0 या समीकरणाची उकल जर ही असेल तर k ची किंमत किती असेल? चौघांपैकी आपण समीकरण लिहूया. 6x चा वर्ग वजा x अधिक k बरोबर 0. लक्षात ठेवायचं उकल जी असते ती x ची किंमत असते. जर इथे x असेल तर x ची किंमत, b असेल तर b ची किंमत. इथे x आहे त्यामुळे ही x ची किंमत आहे. मग 6 गुणिले 1/2 वजा 1/2 चा वर्ग वजा x गुणिले वजा 1/2 बरोबर अधिक k बरोबर 0. आपण काय केलं? x च्या ठिकाणी वजा 1/2 लिहिले. ठीक आहे. मग बघा 6 गुणिले 1/4 वजा वजा अधिक 1/2 अधिक k बरोबर 0. इथे भाग लागेल 2 दुने 4 2 त्रिक 6 म्हणजे 3/2 3/2 अधिक 1/2 अधिक k बरोबर 0. छेद समान आहे मग 3 अधिक 1/2 अधिक k बरोबर 0. 3 अधिक 1 4 4/2 अधिक k बरोबर 0. 2 4 मग 2 अधिक k बरोबर 0. 2 तिकडे गेले की वजा होतात मग k बरोबर वजा 2. आता हे ऑप्शन कुठे आपण बघूया? तो ऑप्शन 3 मध्ये आहे. सोपा प्रश्न. पुढे जाऊया. त्रिकोण एबीसी मध्ये कोण बी काटकोन आहे? आपण लगेच त्रिकोण काढूया. बी काटकोन आहे. जर a आणि c 20 असेल, ab 12 असेल तर bc किती? लगेच पायथागोरस वापरायचा. कर्णाचा वर्ग म्हणजे 20 चा वर्ग बरोबर इतर दोन बाजूचा वर्ग म्हणजे 12 चा वर्ग अधिक bc चा वर्ग. 20 चा वर्ग 400, 12 चा वर्ग 144 अधिक bc चा वर्ग. मग bc वर्ग बरोबर या दोघांची वजाबाकी जी किती येते? 256 येते. आणि हा कसला वर्ग आहे? 16 चा म्हणजे bc किती आलं? 16. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर. जाऊया पुढच्या प्रश्नावरती. 5वा प्रश्न काय म्हणले बघा. 3 किलोग्रॅम व 15 ग्रॅम यांचे गुणोत्तर किती आहे? लक्षात ठेवा किलोग्रॅमला मला ग्रॅम मध्ये करायचे. 3 किलोग्रॅम मग 3 ला मी 1000 ने गुणणार आहे तर आपले 3000 मग 3000 ग्रॅम आणि 15 ग्रॅम. आता याच्यावरून तुम्हाला कळेल की पहिलं उत्तर नसणार आहे कारण पहिली संख्या छोटी आहे. दुसरं पण नसणार, दुसरी संख्या छोटी. एक तर तिसरा असेल किंवा चौथा असेल. मग आपण करून बघूया. 3000 भागिले 15. 15 1 15 15 2 30 मागचे 2 0 म्हणजे 200/1 किंवा 201. आपलं उत्तर असेल ऑप्शन
3. पुढच्या प्रश्न जाऊया. 64 या संख्येच्या वर्गमुळात त्याच संख्येचे घनमूळ मिळवले असता येणाऱ्या संख्येचा वर्ग किती असेल? 64चं वर्गमूळ किती आहे? 8 8 64. 64चं घनमूळ किती आहे? 4. 4 चौक 16, 16 चौक 64. वर्गमूळ घनमूळ. आता यांची बेरीज जर आपण केली तर मिळते 12. मग मिळवले असता येणारी संख्या जी आहे 12, तिचा वर्ग किती असेल? तर 144 असेल. म्हणजे ऑप्शन 4 आपलं उत्तर आहे. जाऊया 7व्या प्रश्नाकडे. 500 रुपयाचे दर साल 8% दराने 4 वर्षाचे व्याज किती? आता बघा 500 मुद्दल आहे, म्हणजे आपलं पी किती आहे? 500. आपला आर आहे 8 आणि आपला एन आहे 4 आणि आय आपल्याला काढायचं. बरोबर आहे बघा. आय बरोबर पी एन आर छेद 100 लक्षात ठेवायचं. मग पी म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट, एन म्हणजे वर्ष आणि आर छेद 100. हे 2 शून्य आणि हे 2 शून्य कट करा आणि बाकीचा गुणाकार करा. 5 गुणिले 4 गुणिले 8, 8 पंचे 40 गुणिले 4, 4 चौक 16 आणि हा 0 म्हणजे उत्तर आपल्याला येणार आहे 160 रुपये आपलं उत्तर येणार आहे. जाऊया पुढच्या प्रश्नावरती. त्रिकोणाच्या कोणांची मापे एवढी आहेत तर कोणत्या गटातलं उत्तर आपलं आहे? सोपं आहे. सगळ्यांची बेरीज करूया. 3x अधिक 4x अधिक 2x बरोबर 180, कारण 3 कोणांची बेरीज 180. मग 3 आणि 4 7, 7 आणि 2 9 म्हणजे 9x बरोबर 180. 9 तिकडे गेल्यावरती x आपल्याला मिळतो 20. 9 ने भाग दिल्यावरती 180 ला. तर माझा x 20 असेल तर 3x किती असेल? 3 गुणिले 20, 20 त्रिक 60. 4x किती असेल? 4 गुणिले 20, 80 आणि 2x किती असेल? 2 गुणिले 20, 40. आता हा समूह कुठे आहे? तर पहिल्यामध्ये आहे, त्यामुळे आपलं उत्तर पहिलं बरोबर आहे. पुढच्या प्रश्न जाऊया. एका आयताच्या कर्णाची लांबी 16 सेमी व एका बाजूची लांबी 7 सेमी असल्यास त्या आयताची परिमिती काढा. बघा आयत, कर्ण, तुझा ABCD हा आयत आहे. तर कर्णाची लांबी 61, BC ची लांबी 60. तर BC 60 असेल तर AD पण 60 असेल. लक्षात ठेवायचं, समोर बाजू एकरूप असतात. आपल्याला AB काढायचे. आयताचा प्रत्येक कोण काटकोन असतो, त्यामुळे पायथ्यावर करता येईल. 61चा वर्ग बरोबर AB वर्ग अधिक 60चा वर्ग. 61चा वर्ग 3721 बरोबर AB चा वर्ग आणि 60चा वर्ग 3600. तिकडे जर हे इकडे आणले आणि वजा केले तर होतात 121 बरोबर AB चा वर्ग. म्हणजे आपला AB किती येतं? 11. जर AB 11 असेल तर हा 11 म्हणून हा पण 11. करा बेरीज सगळ्यांची, कारण परिमिती विचारली. मग 60 आणि 60 120, 11 आणि 11 22 म्हणजे 142 आपलं उत्तर येतंय ऑप्शन दुसरं. आणि शेवटचा प्रश्न आपण घेऊया आजचा. सतीशने एक रेडिओ 900 रुपयाला विकत घेतला आणि 1200 रुपयाला विकला, तर त्याला शेकडा नफा किती झाला? लक्षात ठेवायचं, आधी आपल्याला नफा काढावा लागेल. नफा म्हणजे विक्री किंमत वजा खरेदी किंमत. 1200 मधून 900 गेले 300 राहील. 300 कायला नफा आला. आता आपल्याला काढायचा शेकडा नफा. शेकडा नफा लक्षात ठेवायचं, शेकडा नफा बरोबर नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. मग हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, उरले किती? 300 भागिले 9, 9 एके 9, 9 त्रिक 27, 9 त्रिक 27, 9 त्रिक 27 हे कंटिन्यू चालू राहणार आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे 33.333 म्हणजे ऑप्शन 4 आपलं उत्तर असणार आहे. बघा अशा प्रकारे आपण 10 सरावाचे प्रश्न केलेले आहेत. असे आपण रोज सरावांचे प्रश्न करणार आहोत परीक्षा येईपर्यंत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.